Hello friends, welcome back to this video. In this video we will start the last point of the chapter deadlock handling in under the deadlock avoidance. Deadlock avoidance मध्ये आपण deadlock avoidance ची कन्सेप्ट बघणार आहोत आणि त्याचा अल्गोरिदमवर म्हणजे बँकर्स अल्गोरिदमवर आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर ही जी डायग्राम आहे डेडलॉक अनसेफ आणि सेफ इथे लिहिलेलं आहे. जे की डेडलॉक काय सांगते, सिस्टीमची जर अनसेफ स्टेट असेल तर तिथे डेडलॉक अकर होतो आणि सिस्टीम जर सेफ स्टेट मध्ये असेल तर डेडलॉक अकर होत नाही. आता हे काय आहे सेफ आणि अनसेफ स्टेट म्हणजे ते आपण बघूया. तर डेडलॉक अवॉइडन्स द रिक्वेस्ट फॉर एनी रिसोर्स विल बी ग्रांटेड इफ रिझल्टिंग स्टेट ऑफ सिस्टीम डझंट कॉल डेडलॉक इन द सिस्टीम. म्हणजेच काय, एखाद्या प्रोसेसला रिसोर्सेस लागणार आहेत पण असं व्हायला नको की ते रिसोर्सेस त्या प्रोसेसला अलोकेट केल्यानंतर डेडलॉक अकर होईल. ह्याच प्रोसेसला ह्याच सिच्युएशनला म्हणतात अनसेफ स्टेट. म्हणजे ते अनसेफ आहे, हे रिसोर्सेस त्याला आत्ता ह्या टायमिंगला त्या प्रोसेसला जर अलोकेट करायला गेलो तर डेडलॉक येऊ शकतो. मग त्यावेळी जसे स्टेट ऑफ द सिस्टीम विल बी कंटिन्युअसली चेकड फॉर द सेफ अँड अनसेफ स्टेट. सिस्टीमची स्टेट आहे ती प्रत्येक वेळी चेक केली जाते, सेफ मध्ये का अनसेफ मध्ये. द सिम्पलेस्ट अँड मोस्ट युजफुल अप्रोच स्टेट्स दॅट process should declare maximum number of resources of each type it may ever need. म्हणजे प्रत्येक प्रोसेसने काय करायचे, त्या प्रोसेसला जेवढे काही रिसोर्सेस लागणार आहेत फ्युचरमध्ये ते आत्ताच डिक्लेअर करून ठेवायचे. त्याच्यामुळे काय होऊ शकतो, डेडलॉक अकर होऊ शकत नाही. म्हणजे ती सिस्टीम सेफ स्टेटमध्ये जाऊ शकते. डेडलॉक अवॉइडन्स अल्गोरिदम एक्झामिन्स द रिसोर्स अलोकेशन सो दॅट देअर कॅन बी नेव्हर बी सर्क्युलर वेट कंडिशन. जेवढे काही रिसोर्स आता अलोकेट आहेत त्यापैकी प्रोसेसला किती रिसोर्स लागणार आहेत हे डेडलॉक अवॉइडन्स अल्गोरिदम एक्झामिन करतं आणि त्याच्यामुळे ती सर्क्युलर वेटला कंडिशनला एलिमिनेट करतं. सेफ स्टेट म्हणजेच काय, इट रिक्वायर दॅट द सिस्टीम हॅज ऍडिशनल प्रायर नॉलेज ऑफ यूज ऑफ रिसोर्स बाय द प्रोसेसर. म्हणजे काय, सिस्टीमला सर्व ज्या प्रोसेसला ज्या कोणते रिसोर्सेस आधीच लागणार आहेत त्या रिसोर्सेसची नॉलेज आधीच पाहिजे, तेव्हा ती सिस्टीम सेफ स्टेट मध्ये आहे असं म्हणू शकतो आपण. फॉर दॅट इच प्रोसेस डिक्लेअर मॅक्झिमम नंबर ऑफ रिसोर्सेस निडेड इन फ्युचर. त्यामुळे काय करायचं, प्रत्येक प्रोसेसनं आधीच आपल्याला जेवढे काही मॅक्झिमम रिसोर्सेस लागू शकतात फ्युचरमध्ये ते आधीच डिक्लेअर करून ठेवायचे. ऑन द बेसिस ऑफ दिस इन्फॉर्मेशन, ही जी रिसोर्सेसची डिक्लेअर केलेली इन्फॉर्मेशन आहे त्या बेसिसवर डेडलॉक अवॉइडन्स अल्गोरिदम क्रिएट रिसोर्स अलोकेशन स्टेट. रिसोर्सची अलोकेशनची एक स्टेट तयार करतो ह्या इन्फॉर्मेशनवर. तर स्टेट कोणत्या असतात, अवेलेबल, अलोकेटेड अँड मॅक्झिमम डिमांड ऑफ प्रोसेस. हे जी मी काय थिअरी सांगतोय ते तुम्हाला मी जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जाईल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी क्लिअर होतील की मी काय सांगतो नेमकं. सेफ स्टेट म्हणजे काय, अनसेफ स्टेट म्हणजे काय, रिसोर्सेस मॅक्झिमम नंबर रिसोर्सेस लागणार आहेत ते डिक्लेअर का करून ठेवायचे, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या एक्झाम्पल सॉल्व्ह करते समजतील. जर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला समजलं तर तुम्ही डेडलॉक अवॉइडन्सची थेअरी पण इझिली लिहू शकता. ऑन दीज स्टेट्स डेडलॉक अवॉइडन्स कॅन फाइंड वेदर द सिस्टीम इज इन सेफ स्टेट ऑर नॉट. म्हणजे डेडलॉक अवॉइडन्स अल्गोरिदम प्रत्येक हे चेक करत असतो की सिस्टीम जी आहे ती सेफ स्टेटमध्ये आहे किंवा का अनसेफ स्टेटमध्ये. मग सेफ स्टेट असेल तर नो डेडलॉक, अनसेफ स्टेट म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ डेडलॉक. आता आपण मेन पॉइंटकडे वळूया, ज्याच्यावरून तुम्हाला ही जी काय थेअरी सांगितली या डेडलॉक अवॉइडन्सच्या थेअरीमध्ये तुम्हाला हे एवढंच लिहायचं आहे की डेडलॉक अवॉइडन्स अल्गोरिदम सेफ आणि अनसेफ स्टेटनुसार प्रोसेसना रिसोर्सेस अलोकेट करत असतो. समजा त्या प्रोसेसनं रिसोर्सेस रिक्वेस्ट केले आणि ती प्रोसेस आता अनसेफ स्टेटमध्ये आहे तर त्या प्रोसेसला ते रिसोर्सेस अलोकेट होत नाहीत. म्हणजे ती प्रोसेस आता एक्झिक्यूट होत नाही, दुसऱ्या प्रोसेसला चान्स दिला जातो. दिस इज नथिंग बट द डेडलॉक अवॉइडन्स. आता काय आहे आपण एक्झाम्पल्सद्वारे बघूया. बँकर्स अल्गोरिदम, तुम्हाला ह्याच्यावर ना थेअरी विचारली जाईल ना काय, फक्त बँकर्स अल्गोरिदमवर तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी दिले जातात. त्यामुळे तुम्ही फक्त एक्झाम्पलवर फोकस करा. तुम्हाला डेडलॉक अवॉइडन्सची थेअरी पण तुम्ही सेफ आणि अनसेफ स्टेट या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला सर्व थेअरी डिस्क्राईब करायचे की काय असतं काय नाही. तर तुम्हाला आता एक्झाम्पलद्वारे समजेल. तर त्यासाठी तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला परफेक्ट लक्षात राहणं गरजेचं आहे. सोपा आहे. इफ नीड इज लेस देन अवेलेबल देन एक्झिक्यूट द प्रोसेस. न्यू अवेलेबलचा फॉर्म्युला दिलाय, अवेलेबल प्लस अलोकेशन, एल्स डू नॉट एक्झिक्यूट प्रोसेस, गो अहेड. आता ह्याचं जो मिनिंग आहे की काय नेमकं की नीड हा
अवेलेबल पेक्षा काय, नीड म्हणजे काय, अवेलेबल म्हणजे काय, ह्या सर्व टर्म आहे ना मी तुम्हाला आता एका एक्झाम्पल वरून सर्व टर्म तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये काय की तुम्हाला एक्झाम्पल मध्ये किती प्रोसेस दिले जातील. आता इथं 5 प्रोसेस दिलेत आणि तुम्हाला त्या रिसोर्सेस टाईप नाव पण दिले जातील. म्हणजे आता किती रिसोर्सेस आहेत, ए रिसोर्सेस आहे. समजा ए म्हणजे काय, समजा प्रिंटर आहे, बी म्हणजे सीपीयू आहे, सी म्हणजे मेमरी आहे. ते म्हणजे एबीसी असे रॅन्डमली नाव घेतलेत. ते तुम्ही असे म्हणजे सपोज करू शकता. म्हणजे एबीसी म्हणजे काय, तुम्ही काय मुलं ह्या गोष्टीत पण स्टक होतात की एबीसी काय दिलं. एबीसी म्हणजेच काय की रिसोर्सची नाव आहेत. तर ए रिसोर्सेसची 10 इन्स्टन्स आहेत आता शिल्लक, बी चे 5 आहेत टोटल, सी चे 7. म्हणजे ओव्हरऑल रिसोर्सेसचे टोटल काउंट दिला जातो की ए चे 10 आहेत. तर बिलो स्नॅपशॉट ऑफ द सिस्टीम म्हणजे जवळजवळ हा स्नॅपशॉट पण दिला जातो तुम्हाला. अलोकेशन मॅक्स आता दिला जातोच, अवेलेबलचा कधी दिला जात नाही. कधी तर दिला जातं, कधी दिला जातो, कधी दिला जात नाही. तर तुम्हाला अवेलेबल कसं, म्हणजे अवेलेबल रिसोर्सेस काय आहेत तर ते काढायचे. अलोकेशन मॅक्स अवेलेबल म्हणजे काय, अलोकेशन रिसोर्सेस, मॅक्स रिसोर्सेस, अवेलेबल रिसोर्सेस, ह्याच्या पुढे रिसोर्सेस शब्द आहे. तर काय बघूया, एबीसी आहे, ह्या प्रोसेस आहेत. P0 ला आता ए प्रोसेस, ए जी रिसोर्सेस आहे, ए नावाचं रिसोर्स आहे, त्यातलं P0 ला आता कुठलंच रिसोर्स अलोकेट नाही. बी जो रिसोर्स आहे त्यातलं फक्त एकच रिसोर्स P0 ला अलोकेट आहे. सी जे रिसोर्स आहे त्यातलं P0 ला कोणतंच अलोकेट नाही. याच पद्धतीनं सर्व काउंट दिलेलं आहे. P2 ला समजा P1 घेतला तर P1 ला ए चे 2 रिसोर्सेस अलोकेटेड आहेत, P1 ला बी चे एक सुद्धा रिसोर्स अलोकेट नाही, P1 ला सी चा एक सुद्धा रिसोर्स अलोकेट नाही. हा मिनिंग आहे या कॅल्क्युलेशनचा. तुम्हाला मी मिनिंग सांगतो, आधी एक्झाम्पल प्रॉब्लेम समजावून सांगतो तुम्हाला. आता मॅक्स म्हणजे काय, P0 ला ए चे मॅक्सिमम 7 रिसोर्सेस लागणार आहेत, P0 ला बी चे मॅक्सिमम 5 रिसोर्सेस लागणार आहेत, P0 ला सी चे मॅक्सिमम 3 रिसोर्सेस लागणार आहेत. अशाच पद्धतीने P1 ला ए चे 3 रिसोर्सेस मॅक्स लागणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त लागणार नाहीत. P1 ला बी चे मॅक्सिमम 2 रिसोर्सेस लागणार आहेत आणि P1 ला सी चे मॅक्सिमम 2 रिसोर्सेस लागणार आहेत. अशा पद्धतीने हे काउंट त्यांनी दिला असतो आपल्याला, आपण नाही ठरवते. ह्या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आता अवेलेबल पण ह्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आपण अवेलेबल काढू शकतो. म्हणजे आता अलोकेटेड एवढे आहेत, म्हणजे ह्या 10, 5, 7 हे टोटल अकाउंट आहे. ह्या अकाउंट पैकी एवढे प्रोसेसना अलोकेटेड आहेत आणि एवढे गरजेचे आहेत प्रोसेसना, मॅक्स म्हणजे लागणार आहेत. मग आता राहिलेत किती, कसे काढायचे, तर अलोकेटेड किती आहेत, आता ए चे अलोकेटेड किती आहेत, ए चा काउंट बघा. ह्या 5 प्रोसेस, तर ह्या 5 प्रोसेसला ए चा किती काउंट गेलेला आहे, 2. P1 ला ए चा 2 काउंट गेलेला आहे, P2 ला ए चे 2 रिसोर्स गेलेले आहेत आणि P3 ला ए चे 2 रिसोर्स गेले आहेत, बाकीला गेलेलेच नाहीत. मग 2 आणि 3 5 आणि 2 7 म्हणजे 10 पैकी ए चे फक्त आता 7 प्रोसेसेस अलोकेटेड आहेत ओव्हरऑल 5 प्रोसेसेसना. मग राहिले किती, 10 मायनस हे जर टोटल काउंट असतो ना ए चा, व्हर्टिकली चेक करायचं. जर तुम्हाला अवेलेबल दिलं नसेल तर अवेलेबल ए चा काढायचं असेल, ए चे रिसोर्स किती राहिलेत, तर अलोकेटेड किती आहेत आणि टोटल काउंट किती आहे, तर त्या टोटल काउंट मधून अलोकेटेड मायनस करायचे. 10 मायनस हे 7 किती राहिले, ए चे 3 रिसोर्सेस आता अवेलेबल आहेत म्हणजे फ्री आहेत. बी चे किती आहेत, 5 टोटल आहे, टोटल 5 रिसोर्स आहेत. त्याच्यापैकी अलोकेटेड किती आहेत, अलोकेटेड B1 ला P0 ला 1 आहे आणि P3 ला 1, 1 आणि 1 2, 5 मायनस 2 3, बी चे 3 अवेलेबल आहेत. सी चे बघूया, 2 आणि 2 4 आणि 5, मग 7 टोटल काउंट आहे सी चा रिसोर्सेसचा. आणि त्याच्यापैकी ओव्हरऑल ऑल प्रोसेसेसना फक्त 5 सी चे रिसोर्सेस गेलेले आहेत. तर 7 मायनस 5 2 रिसोर्सेस अवेलेबल आहेत. हा म्हणजे दिलेला नसला तरी तुम्ही कसं काढायचं आता सांगितलंय. दिलेलं जवळजवळ 99% एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अवेलेबलचा काउंट पण दिला असतो. मग राहायला काय, एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं की तुम्हाला आता ह्या P0 P1 P2 P3 P4 ह्या 5 प्रोसेसना एक्झिक्यूट अशा सिक्वेन्स मध्ये करायचं आहे की जेणेकरून डेडलॉक ऑकर होणार नाही. की प्रत्येक प्रोसेसला तिचा जो मॅक्सिमम काउंट आहे, त्या प्रोसेसला ए चा 7 काउंट आहे, तर 7 रिसोर्सेस रिक्वेस्ट केल्या भेटतील. असं नाही होणार की त्यातले म्हणजे डेडलॉक ऑकर होईल की त्याचे रिसोर्सेस ए चे ऑलरेडी दुसऱ्या प्रोसेसनं होल्ड करून ठेवले असतील. म्हणजे डेडलॉकची जी मी ह्या डिस्क्रिप्शन सांगणार नाही, एकच वर्ड यूज करणार डेडलॉक, की तुम्हाला P0 P1 P2 P3 P4
ह्या अशा सिक्वेन्समध्ये एक्झिक्यूट करायच्यात की त्याच्यामुळे डेडलॉक अकर होणार नाही. तर तो सिक्वेन्स आपल्याला काढायचा आहे. सिक्वेन्स काढायचा म्हणजेच बँकर्स अल्गोरिदमचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. सर्वात आधी नीड मॅट्रिक्स फाइंड करायचा. नीड मॅट्रिक्स म्हणजे काय की नीड गरज किती आहे आता प्रत्येकाची. आता तुम्हाला नीड किती आहे नेमकी तर ती काढायची. ती कशी काढायची? मॅक्स मायनस अलोकेशन. हा जो मॅक्सचा काउंट दिला असतो त्या मॅट्रिक्स, हा थोडक्यात मॅट्रिक्स आला 5/3चा. तर तुम्हाला हा 5/3च्या मॅट्रिक्स मधून मॅक्स मॅट्रिक्स मधून हा 5/3चा अलोकेशन मॅट्रिक्स वजा करायचा. त्याच्यामधून तुम्हाला नीड मॅट्रिक्स निघतो. तर तो कसा वजा केला आहे तुम्ही दाखवले तुम्हाला 7. हा आधी मॅक्सचा लिहून घेतला कारण फॉर्म्युलाच तो आहे नीड इज इक्वल टू मॅक्स मायनस अलोकेशन. तर आधी मॅक्सचा लिहून घेतला, सर्व मॅट्रिक्स IS इथं कॉपी केला, नंतर अलोकेशनचा IS इथं कॉपी केला. तर 7 मॅक्स मधून अलोकेशन वजा करायचे. तर तुम्हाला माहिती आहे मॅट्रिक्सचं सबस्ट्रॅक्शन, त्यामुळे तुम्हाला मी आता बेसिक मध्ये घुसणार नाही की मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन कशी केली जाते. तुम्हाला एवढं सांगेन की रो आणि कॉलम वाईज ते केली जाते. तर 7 मायनस फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट मायनस केला जातो. सेकंड कॉलम मधला आणि ह्या मॅट्रिक्स मधला सेकंड कॉलम म्हणजे कॉलम रो वाईज तुम्हाला तो सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. हे बेसिक झालं. 7 मायनस 0 किती झालं? 7 आलं. 5 मायनस 1 किती आलं? 4 आलं. 3 मायनस 0 किती आलं? 3 आलं. अशाच पद्धतीने सर्व गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करून घ्या की मी इथे बरोबर लिहिलेत. 3 मायनस 2 किती आलं? 1. 2 मायनस 0 2. 2 मायनस 0 2. आणि तुम्हाला असे पण एक्झाम्पल दिले जातील किंवा असं होईल की 7 मायनस 8 असं केलं तर किती येणार? -1. तर तुम्ही तिथं -1च लिहायचं आहे. तुम्ही असं म्हणशील की माझं उत्तर जर मायनस नीड मॅट्रिक्स मध्ये मायनस व्हॅल्यू लिहू शकतो का? तर लिहू शकतो आपण. नीड मॅट्रिक्स मध्ये जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन करताना मॅक्सची व्हॅल्यू बारकी असेल आणि अलोकेशनची व्हॅल्यू मोठी असेल तर तुम्ही मायनसच्या व्हॅल्यू पण टर्म मायनस जे काय आन्सर येईल वजाबाकीचं तुम्हाला एवढं सांगतो, प्लस मध्ये येईल किंवा पॉझिटिव्ह मध्ये येईल किंवा निगेटिव्ह मध्ये येईल आहे असंच लिहायचं. तर तुम्ही अशा पद्धतीनं मॅक्स मायनस अलोकेशनद्वारे तुम्ही हा नीड मॅट्रिक्स काढून घेतलेला आहे. आता नीड मॅट्रिक्स जर काढताना चुकला तर तुमचं सर्व एक्झाम्पल चुकलं, तुमचा सिक्वेन्स चुकला. आता नीड मॅट्रिक्स तुम्हाला आला हा 7 4 3. तर आता काय सिस्टीम सेफ सेट मध्ये आहे का अनसेफ सेट मध्ये चेक करायचंय. सेफ सेट मध्ये असेल तर सेफ सिक्वेन्स फाइंड करायचंय. तर बघा जो तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला नीड म्हणजेच काय, नीड मॅट्रिक्स आपण फाइंड केलाय इज लेस देन इक्वल टू अवेलेबल. आता हा जो 7 4 3 घेतला तो P0 साठी घेतला कारण का आपण मॅट्रिक्स वाईज मॅट्रिक्सची वजाबाकी केली. मग त्यातला हा पहिला रो दोन्ही मॅट्रिक्सचा कोण दर्शवतं? 7 5 3 0 1 0 हा P0 दर्शवतो. P0 म्हणजेच काय, ही ज्या दोन व्हॅल्यू आहेत ह्या दोन व्हॅल्यूंची जी हे केली काय म्हणते त्याला सबस्ट्रॅक्शन केली आहे. सबस्ट्रॅक्शन करून P0 ला आत्ता किती गरज आहे रिसोर्सेसची ती आपण कॅल्क्युलेट केली 743. आता 743 P0 ला गरज आहे रिसोर्सेस. म्हणजे 743 म्हणजेच काय, आपण एकदम 743 म्हणतोय म्हणजेच काय, A चे 7 रिसोर्सेस गरजेचे आहेत आता, म्हणजे आता लागणार आहेत P0 ला. B चे 4 रिसोर्सेस लागणार आहेत. C चे 3 रिसोर्सेस लागणार आहेत. पण अवेलेबल किती आहेत? 3 3 3 3 2 3. मग तेच आपण आता फॉर्म्युला सोडवायचं आहे. आता काय नीड P0 ची नीड किती आहे आपण आता रो वाईज बघायचं. पहिल्यांदा P0 वाटलं तर लिहून घ्या तुम्ही. P0 असं लिहून घ्या वाटलं सर, सॉरी मला ते काढता येईल झाले. 0 1 2 म्हणजे P0 P1 P2 P3 P4 असं. म्हणजे P0 ची नीड इथं गावली, P1 ची नीड इथं सापडली, P2 ची नीड इथं सापडली, असं रो वाईज बघितलं आपण. तर आता पहिल्यांदा P0 बघायचा. P0 ला इथं लिहिलं मी, इथं लिहिलंय बघा P0. आता P0 मध्ये नीड इज लेस दॅन इक्वल टू अवेलेबल हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये घातलं. नीड किती आहे P0 ची? 743. आपण ऍट अ टाइम तिन्ही रिसोर्सेस ABC चं चेक करतोय त्यामुळे तिन्ही रिसोर्सेस लिहायचे असं 743. 743 म्हणायचं नाही 743 म्हणायचं. इज लेस दॅन इक्वल टू अवेलेबल किती आहेत आता आपण अवेलेबलचा काउंट काढलेला आहे आपण 332. हा अवेलेबलचा काउंट प्रत्येक वेळी चेंज होत असतो, तो कसा होतो ते बघूया आपण. 332. आता हे सिच्युएशन आहे इज लेस दॅन इक्वल टू ट्रू होते का कंडिशन? नाही 7. आता ट्रू कशी होते ते पण बघायचं. ह्यातल्या तिन्ही पण सिच्युएशन ह्या तिन्ही पण व्हॅल्यू पेक्षा बारक्या पाहिजेत किंवा इक्वल पाहिजेत तर सिच्युएशन सॅटिस्फाय होईल. तर तुम्ही म्हणाल की ह्या दोन तर बारक्या आहेत पण हीच बारकी नाही. तसं नाही, ह्या तिन्ही पण व्हॅल्यू पाहिजेत म्हणजे
ह्या तिन्ही व्हॅल्यूचं ह्या 7चं या 3 वर कंपॅरिझन करायचं, या 4चं या 3 वर कंपॅरिझन करायचं, या 3चं या 2 वर कंपॅरिझन करायचं. मी आता सांगतोय, परत एकदा सांगतो, ह्या 7चं या 3 वर, ह्या 4चं या 3 वर, ह्या 3चं या 2 वर असं कंपॅरिझन करायचं. आणि कंपॅरिझन कसं करायचं, लेस देन इक्वल टू आहे का हे चेक करायचं. तर मी इरेज करतो थोडे. हा, आता कंडिशन ऑब्विसली फॉल्स होते, कारण नीड जास्त आहे, अवेलेबल कमी आहे. आता गरज जास्त आहे आणि आता शिल्लकच कमी आहे असं म्हणायला गेलं तर कंडिशन बिकम फॉल्स. मग काय करायचं, कंडिशन बिकम फॉल्स झाली तर आपण फॉर्म्युल्यात काय लिहिलंय, ही जर कंडिशन फॉल्स होत असली तर काय करायचं, एक्झिक्यूट करू नका, पुढे जावा, ती प्रोसेस स्किप करा आणि पुढे जावा. तर आपण P0 ला स्किप केलं, पुढे गेलो P1 ला. P1 ची नीड किती आहे, P1 ची नीड 122 नीड आहे. अवेलेबल किती आहे 332. आता 1 हा 3 पेक्षा लहान आहे का, आहे. 2 हा 3 पेक्षा लहान आहे का, आहे. 2 हा 2 पेक्षा लहान आहे का, लहान नाही पण इक्वल आहे. मग बरोबर आहे, कंडिशन बिकम ट्रू. सो एक्झिक्यूट करा, P1 ला एक्झिक्यूट करा, कारण आता डेडलॉक इथं करू होणार नाही, इथं करू नका, कारण गरज कमी आहे, गरज जास्त आहे आणि अवेलेबलच कमी आहे. तर कंडिशन ट्रू होत्या. मग आता न्यू अवेलेबल कसं काढायचं, आता अवेलेबल किती आहे 332. त्याच्यामध्ये आता का न्यू अवेलेबल का काढायचं ह्याचं लॉजिक तुम्हाला सांगतो. कारण का P1 एक्झिक्यूट केली, जे तुम्हाला मी सांगितलं सिस्टीम मॉडेलमध्ये रूल आहे, सिस्टीम मॉडेलचा डेडलॉक व्हायचा नसेल तर एखादी प्रोसेस एक्झिक्यूट झाली तर त्या प्रोसेसनं जे काही रिसोर्सेस अलोकेट करून ठेवले असतील ते ती प्रोसेस रिलीज करते. रिलीज करते म्हणजेच काय, का करते, कारण जे काही यूज म्हणजे त्याचं एक्झिक्युशन संपलंय, मग ते एक्झिक्युशन संपले म्हटल्यावर ते रिसोर्सेस रिलीज केल्यानंतर ते रिसोर्सेस दुसऱ्या प्रोसेसला यूज करता येतील, त्यामुळे ते रिलीज करायचे असतात. रिलीज करायचे असतात म्हणजेच काय, अवेलेबल आता 332 आहे, प्लस काय करायचं आपण अलोकेशन, म्हणजे त्या P1 ला, मग P1चा काउंट इथं अलोकेशन मध्ये जाऊन चेक करायचं की P1 ला अलोकेटेड किती होते, 200 एवढे अलोकेट होते. मग ते ऍड करायचे परत आता जे करंटली अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. आता जेवढे काही P1 ला अलोकेट होते ते ऑब्विसली रिलीज होणार आहेत. रिलीज होणार आहेत म्हणजेच काय, ते न्यू आत्ताच्या पहिल्या अवेलेबलच्या काउंटमध्ये ऍड करायचे, म्हणजे 332 प्लस 200. तुम्हाला एवढं लॉजिक जरी समजत नसतं तर तुम्ही अवेलेबल किती आहे 332, अलोकेशन किती आहे, त्या पर्टिक्युलर प्रोसेसचं अलोकेशन जाऊन चेक करायचं. P1 आहे ना 200, संपला. एवढं सिम्पल लॉजिक आहे. जर तुम्हाला माझं आत्ताचं लॉजिक नाही समजलं की का, लॉजिक समजायला तर खूप सोपं आहे, कारण मी जो रूल सांगितला आहे की प्रोसेस आपलं एक्झिक्युशन झाल्यानंतर आपल्याला जे रिसोर्सेस होते ते रिलीज करून टाकते, दुसऱ्यांना देऊन टाकते, म्हणजे अवेलेबल मध्ये काउंट वाढला त्या अलोकेटेड रिसोर्सेसचा दुसऱ्या. मग काय झालं, हे 2 ह्या 3 मध्ये ऍड केलं 5. ऍडिशन पण आहे ना, रो कॉलम वाईज करायची. 3 पहिला 2 मध्ये ऍड करायचा, 3 हा 0 मध्ये ऍड करायचा, 2 हा 0 मध्ये ऍड करायचा. हे लॉजिक फक्त समजून घ्या, सगळं प्रॉपर 1 बाय 1 चेक करायचं आहे. 332 अधिक 200 करायचं नाही, 3 अधिक 2, 3 अधिक 0, 2 अधिक 0 असं करायचं आहे. मग आता P1 तर एक्झिक्यूट झाली म्हणून मी तर टिक मार्क केला. P2 आता किती करंट आता अवेलेबल, आता मग 332 धरायचं नाही, इथून पुढे अवेलेबल काय धरायचा 532 धरायचा. मग आता काय करायचं, P2 ची गरज किती आहे, नीड 600 इज लेस दॅन इक्वल टू 532 आहे का. आता इथं बघा, आता तुम्ही म्हणशीला की 0 0 हे 3 आणि 2 पेक्षा बारके आहेत. 2 कंडिशन मध्ये तर सॅटिस्फाय होते, पण 6 एका कंडिशन मध्ये सॅटिस्फाय होत नाही, कारण 6 हा मोठा आहे 5 पेक्षा. मी तुम्हाला काय म्हटलं, तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत तरच ते कंडिशन पूर्ण ट्रू होते. मग ते कंडिशन इथं फॉल्स होते, मग एक्झिक्यूट करू नका, स्किप करा. मग P2 ला पण स्किप केलं. आता P3 कडे गेलं. P3 ला आता गरज किती आहे, नीड 011. नीड हा आता अवेलेबल किती आहेत, आता तुम्ही अवेलेबल लिहिल्यानंतर तुम्ही अपडेटेड काउंट नाही लिहिला आणि चुकीचा काउंट लिहिला तर तरी पण तुमचं सिक्वेन्स चुकू शकतो. त्यामुळं अपडेटेड काउंट केला तर लगेच कुठं साईडला, तर मी तर बॉक्स केलाय, बॉक्स मला केलं त्यामुळे लक्षात राहिलं. मग तू काय केला, मी 532 हा मी अपडेटेड काउंट इथं लिहिलेला आहे 532. आता 532 वर ह्या P3च्या गरजेच्या नीड मॅट्रिक्सचं कम्पॅरिझन झालं. मग ऑब्व्हियसली 011 हा 532 पेक्षा बारकाच आहे. मग कंडिशन ट्रू होते, एक्झिक्यूट करा. मग P3 ला एक्झिक्यूट करा, कारण जेवढे आता P3 ला गरजेचे रिसोर्सेस आहेत त्याच्यापेक्षा जास्त अवेलेबल आहेत, मग त्यातले ती यूज करू शकते. मग न्यू अवेलेबल काय झाले, कारण P3 एक्झिक्यूट झाली. P3 चे जे अलोकेटेड आहेत 211, परत एकदा दाखवतो मी. P3 चे जे अलोकेटेड आहेत 211 हे P3 एक्झिक्यूट झाल्यानंतर P3 काय करणार, हे अलोकेटेड रिसोर्सेस देऊन टाकणार म्हणजे हे अवेलेबल मध्ये ऍड होणार. ते
आता अवेलेबल वाढणार मोबाईल. मग 532 मध्ये परत 211 ऍड करायचं. 743 काउंट झाला. आता हे एक्झिक्यूट झाले म्हणून टिक मार्क केला. P4चं काय आहे 431 इज लेस दॅन इक्वल टू 743. कंडिशन बिकम ट्रू. एक्झिक्यूट करा. P4 ला परत एक्झिक्यूट करा. न्यू अवेलेबल मध्ये परत 743 हा काय आहे अवेलेबल आत्ता आहे. प्लस अलोकेशन किती आहे P4 ला आता अलोकेटेड जो असणार तो रिलीज करणार. मग त्यामुळे तो अवेलेबल मध्ये ऍड होणार 002. मग परत 745. मग P4 पण एक्झिक्यूट झाली. म्हणजे ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर एक्झिक्यूट करा. न्यू अवेलेबल काउंट काढा. पुढे जावा. एवढंच करायचं. कंडिशन फॉल झाली तर काहीच करू नका. पुढे जावा. इतकं सोपं बँक अल्गोरिदमचं आहे. फक्त हा जो फॉर्म्युला आहे ना वरचा तो फॉर्म्युला तुम्ही प्रॉपर फॉलो करायचा. संपला विषय. बाकी काही करायची गरज नाही. आणि मॅट्रिक्स प्रॉपर काढायचा. आता P4 पर्यंत झालं. तुम्ही म्हणशील झालं संपलं. असं नाही. P0 आणि P2 ला पण स्किप केलं. मग स्किप केल्या परत चेक करायचा की बाबा आता तरी अवेलेबल काउंट वाढलाय का, जेणेकरून आता P0 एक्झिक्यूट करता येईल. तर ऑब्व्हियसली 743 आणि 745 774435 3 हा 5 पेक्षा बारका आहे. ऑब्व्हियसली कंडिशन ट्रू झाली. मग एक्झिक्यूट करा P0 ला. मग एक्झिक्यूट केल्यानंतर P0 चे जे काही अलोकेटेड रिसोर्स आहे 010 हे आता अवेलेबल मध्ये ऍड करा. 755 झाले. तर परत P2 पण आपण स्किप केली. नंतर P2 ला चेक करायचं 1 बाय 1. 600 त्याचा P2 ची गरज होती आणि P2 ला आता अवेलेबल पण तेवढे आहेत जेणेकरून 600 एक्झिक्यूट होऊ शकतात. मग कंडिशन ट्रू झाली. P2 ला एक्झिक्यूट करा. न्यू अवेलेबल 755 प्लस 302 7 प्लस 3 10 1057 म्हणून नका 10 आणि 5 प्लस 0 5 5 आणि 2 7 असं सेपरेट आहे ते. आता सेफ सिक्वेन्स कसा काढला आता मग त्यासाठी मी सुरुवातीला जे जायचं सेफ सिक्वेन्स कसा लिहायचा. ज्या डायरेक्ट एक्झिक्यूट झाल्यात. पहिल्यांदा P1 झाली. नंतर P2 झाली नाही. नंतर P3 झाली. नंतर P4 झाली. मग नंतर P0 झाल्या एक्झिक्यूट. नंतर P2 झाल्या. मग सेफ सिक्वेन्स असा आहे. पहिल्यांदा P1 ला एक्झिक्यूट करा. नंतर P3 ला एक्झिक्यूट करा. नंतर P4 ला एक्झिक्यूट करा. मग नंतर P0 आणि P2 ला एक्झिक्यूट करा. मगच तुमचा डेडलॉक अकोर होणार नाही. हा आहे सेफ सिक्वेन्स. ह्याच पद्धतीने तुम्हाला हे खालचे 2 एक्झाम्पल आहेत जे तुम्हाला मी दिले आहेत. हे सुद्धा सोपे आहेत. हे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा स्वतः. मला पर्सनली व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करा. मी आन्सर चेक करीन. तुम्हाला व्हेरीफाय करून तुम्हाला आन्सर सांगेन की बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही एक्झाम्पल हे 2 सोडवले तर तुम्हाला सफिशियंट आहे. तुम्हाला बँकर्स अल्गोरिदमची कन्सेप्ट प्रॉपर समजेल. तुमचा प्रॅक्टिस पण प्रॉपर होईल. या 2 एक्झाम्पलनं मी 2 एक्झाम्पल त्यानुसार चूज केलेत. इथं 4 रिसोर्सेस वाढवलेत. मी इथं 3 रिसोर्सेस घेतले एक्झाम्पल. दोन्ही टाईपची तुमची एक्झाम्पलची प्रॅक्टिस होऊन जाते. त्यामुळे तुम्ही हा जर व्हिडिओ प्रॉपर बघितला असेल तर तुम्हाला बँकर्स अल्गोरिदम डेडलॉक अवॉइडन्सची कन्सेप्ट समजली असेलच. आय होप तुम्हाला मी सांगितलं आतापर्यंत 3rd चॅप्टरच्या सर्व कन्सेप्ट समजले असतील. सो आपण इथून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत. सो थँक्यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.